नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपण बोलणार आहोत ते यावर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याबद्दल। आणि हा कुंभमेळा सर्वार्थाने वादग्रस्त ठरलाय। यातली पहिली गोष्ट म्हणजे साधुग्रामच्या जागेसाठी तपोवनामध्ये 18,000 झाडं तोडली जाणार आहेत। जिथे साधूंची व्यवस्था केली जाणार आहे त्या व्यवस्थेसाठी कुंभमेळ्यासाठी 18,000 झाडं तोडली जाणार। 18,000 आणि लोकांचा विरोध असताना म्हणजे प्रत्येक नाशिककर याचा विरोध करतोय, कारण ही नाशिककरांनी जपलेली झाडं आहेत। पण सरकार ढिम्म, सरकारला या गोष्टीवर फरक पडत नाही। जर ही झाडं तोडली गेली, कुंभमेळा संपला की जी रिकामी जागा राहील ती यांच्या उद्योगपती मित्रांना वाटली जाईल, तिथे हॉटेल्स होतील। पण नाशिककरांनी ही झाडं जपली आहेत, ही झाडं वाढवली आहेत आपल्या मुलासारखी। या वृक्षतोडीमुळे जमिनीच्या जमिनी ओसाड होत चालल्यात। सगळीकडे झाडं तोडण्याचा सपाटा लावलाय। प्रकल्पाच्या प्रकल्प आणायचे, झाडं तोडायची। मुंबईत होणाऱ्या कोस्टल रोड साठी जी झाडं तोडली जाणार आहेत, जी खारफुटीची 45,000 झाडं तोडली जाणार आहेत, ती लावणार कुठं माहितीये सरकार? चंद्रपूरमध्ये। म्हणजे जखम मांडीला आणि मलम शेंडीला असा प्रकार झाला। आपली झाडं तोडायची आणि तिथे लावायची। चंद्रपूरमध्ये जिथे आधीच जंगल आहेत तिथं जंगल वाढवायचं, इथे भकास करायचं। नाशिकचा कुंभमेळा अजून एका गोष्टीने वादग्रस्त ठरला आणि ती गोष्ट म्हणजे टेंडरिंग, कंत्राट। आणि हे कंत्राट दिली जातात ते बाहेरच्या राज्यातल्या लोकांना। का आपल्या राज्यामध्ये कुशल कंपन्या नाहीयेत का? का आपल्या राज्यामध्ये कुशल कारागीर नाहीयेत का? जो सुरुवातीचा सर्वे होत असतो ना, त्या सर्वेसाठी आंध्रच्या कंपनीला काम दिलंय, गुजरातच्या कंपनीला काम दिलंय, कारागीर बाहेरून आणले जातात ते। नाशिकच्या भूमीत होणारा कुंभमेळा आणि त्यासाठी परराज्यातले मजूर, इतर राज्यातले मजूर, इतर राज्यातल्या लोकांना टेंडर, हा पैसा जाणार इतर राज्यांमध्ये। जमीन नाशिकची, कुंभमेळा होणार नाशिकला। म्हणजे आपले राजकारणी आपलं किती भलं बघतात, आपल्या राज्याच्या लोकांचं किती भलं बघतात, या अशा गोष्टीतून समजेल। आपण आपल्यासाठी निवडून दिलेलं सरकार दुसऱ्यांची घरं भरतंय का? महाराष्ट्रात कंपन्या नाहीत, महाराष्ट्रात मराठी माणसाच्या कंपन्या नाहीत, चांगल्या कंपन्या नाहीत। आणि हे टेंडर तुम्ही वाचा जाऊन, हे टेंडर विशिष्ट लोकांना मिळावे म्हणून जाचक अटी शर्ती टाकल्या जातात। नाशिकचे लोकप्रतिनिधींनी, नाशिकच्या पालकमंत्र्यांनी, नाशिकच्या लोकांनी निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांनी या गोष्टीचं थोडं तरी भान ठेवावं। गेल्या 12 वर्षांपूर्वी जो कुंभमेळा झालेला ना, त्या कुंभमेळ्याच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सत्तेत होता आणि त्या पक्षाने तो कुंभमेळा यशस्वी करून दाखवला। तेव्हाच्या महापौरांचा सत्कार झाला। एकही झाड न तोडता तो कुंभमेळा यशस्वी करून दाखवला। आता का नाही जमू शकत? आता का नाही होऊ शकत? झाडं तोडणं हाच पर्याय असतो का? याच्याशिवाय पर्याय नसू शकतात का? दुसरी जागा नसू शकते का? कित्येक साधूंचाही या गोष्टीला विरोध आहे। आपण झाडांना पूजतो, आपण देव मानतो, त्या झाडांना तोडणं हे पाप आहे। प्रत्येक नाशिककराने या गोष्टीचा विरोध केला पाहिजे आणि हे झाड तिथेच राहिले पाहिजे। 300, 400 वर्ष जुनी झाडं, त्यांच्यावर फुल्या मारून त्यांना 35-30 वर्षाचं दाखवलं जाते आणि ती झाडं तोडली जातात। मग ती जमीन उद्योगपतीच्या घशात घालणार नाही ते कशावरून? म्हणजे जर याच गोष्टीत हे लबाडी दाखवतात ते, पुढे ते जागेचं त्यांनी काही विचार केला नसेल हे आपण छाती टोकून सांगू शकतो का? किंवा ते राजकारणी तरी सांगू शकतात की नाही, आम्ही ही जागा विकणार नाही। नाशिकमध्ये आधीची जागा ती सीमांकित केली होती, कितीतरी एकर, मला तो एक्झॅक्ट आकडा नाही माहिती, पण कितीतरी एकर जागा फक्त कुंभमेळ्यासाठी राखीव ठेवली होती। पण स्थानिक लोकप्रतिनिधींनी, स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवकांनी पैसे खाऊन आपल्या लोकांच्या जमिनी त्यातून काढल्या, त्याच्यावरचं आरक्षण उठवलं। त्यामुळे ही वेळ आली आहे। त्यामुळे यावेळी हे झाडं तोडली जाणार आहेत। आणि दुसरा जो मुद्दा, तो अत्यंत गंभीर आहे। हा मुद्दा फक्त नाशिक पुरता मर्यादित नाहीये। हा मुद्दा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांसाठी, आपल्या राज्यात होणाऱ्या गोष्टी यांची कंत्राट, कोणताही येणारा उद्योग, कोणताही येणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपल्या राज्यातल्या मुलांना मिळालं पाहिजे। आणि यात गैर काहीच नाहीये। प्रत्येक राज्य आपल्या लोकांचा विचार करतं। आपण आपल्या घरातल्यांचा विचार करतो की नाही? मग आपले राज्यकर्ते आपल्या लोकांचा विचार कसा करत नाहीत? प्रत्येक टेंडर हे मराठी माणसालाच मिळालं पाहिजे, महाराष्ट्रातल्या मराठी माणसालाच मिळालं पाहिजे, तिथल्या भूमिपुत्रालाच मिळालं पाहिजे। नाशिकमध्ये टेंडर आहे ना, तर ते नाशिकच्याच मुलाला मिळालं पाहिजे। त्यात इतर राज्यातल्या लोकांचा काहीच भाग नाही। आपल्या लोकांना मिळतात का तिथे टेंडर? आपले लोक जातील का तिथे टेंडर घ्यायला? त्यांना देतील का? त्यांची लॉबी तिथे आपल्या माणसाला टिकून देईल का? मग इथे का म्हणून यांचे चोचले पुरवायचे? दोष त्यांचा नाहीये, दोष आपल्या राज्यकर्त्यांचा आहे। यांनी डोक्यावर बसवलं आणि ते आता आपल्या डोक्यावर बसतात आहे का? राज्यकर्ते म्हणून तुम्ही मराठी माणसाच्या मागे उभे नाही राहिले। परप्रांतातल्या लोकांना, परप्रांतातल्या कंपन्यांना तुम्ही कंत्राट दिले, तुम्ही टेंडर दिले आणि ते कंत्राटदार मोठे झाले। उद्या ते त्यांच्याच लोकांचं भलं बघणार, त्यांच्याच राज्यातून लोक आणणार, इथे वसवणार, इथे त्यांना कामं देणार, इथले मतदार करणार आणि तुम्ही राज्यकर्ते म्हणून त्यावेळी हातावर हात ठेवून गप्प बसणार। तुम्ही काहीही करू शकणार नाही। त्यांच्यातला एखादा माणूस उद्या आमदार, खासदार, नगरसेवक होणार, तुमच्या विरोधात उभा राहून तुमच्या नाकावर टिच्चून उभा राहणार आणि तुम्ही काही करू शकणार नाही। कोटीचे टेंडर तुम्ही त्यांच्या घशात घालताय, पण आपला मराठी माणूस मोठा होईल हे तुमच्या मनातही येत नाहीये।
असो, प्रत्येक नाशिककरांनी या गोष्टीवर आवाज उचलला पाहिजे. आपल्या नाशिकमधले टेंडर हे बाहेरच्या राज्यातल्या लोकांना मिळतात की नाही यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं पाहिजे. आपण जपलेली झाडं ही तोडली जाणार नाहीत याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला जर माझे विचार पटत असतील, आवडत असतील, ऐकायचे असतील तर तुम्ही आवाज महाराष्ट्राचा या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.